नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खेलो इंडिया गेम्समध्ये प्रथमच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, स्क्वॉश नावाचा एक खेळाचा प्रकार आहे. या खेळाच्या प्रकाराला या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे खेलो इंडिया गेम्सच्या आवृत्तीमध्ये फॉर द फर्स्ट टाइम. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांना गोल्डन ओल देऊन कोणी सन्मानित केलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर श्रीलंका देशाने या ठिकाणी भारतीय सशस्त्र दलांना, आपल्या भारतीय सशस्त्र दलांना गोल्डन ओलने या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. श्रीलंकेचे जे काही वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत रानिल विक्रमसिंघे यांनी या ठिकाणी गोल्डन ओल देऊन सन्मानित केलेलं आहे. भारतीय सशस्त्र दलांना त्यांच्या उत्कृष्ट केलेल्या कामगिरीसाठी प्रतिष्ठित गोल्डन ओल देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक डी, श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपल्या करंट अफेअर्स मराठी या यूट्यूब चॅनलची जी काही इयरबुक 2023 लॉन्च होणार आहे ती संपूर्ण या ठिकाणी 12 महिन्याची असणार आहे. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या 12 महिन्याची वन लाइनर क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये असलेली ही इयरबुक आहे. येत्या 1 जानेवारी 2024 ला संध्याकाळी 7 वाजता लॉन्च होणार आहे. 1 जानेवारी 2024च्या अगोदर जर तुम्ही खरेदी केली तर 99 रुपये किंमत असणार आहे आणि 1 जानेवारी 2024च्या नंतर जर खरेदी केली तर त्याची किंमत 150 रुपये असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ही जी काही 99 रुपयाची पेमेंट आहे ती कोठे करायची आहे? तर 96 730 58 600 सुहास भिसे असं नाव येईल. या नंबरला पेमेंट करून याच नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल आणि 1 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला PDF प्रोव्हाइड केली जाईल. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, कदाचित विचारला जाऊ शकतो. स्टार मार्क करून ठेवू शकता. नुकतेच अब्देल फताह अल सिसी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत? प्रश्न का महत्त्वाचा आहे? सलग या ठिकाणी कंटिन्युअस 3 वेळेस प्रेसिडेंट बनलेले आहेत या देशाचे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इजिप्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, इजिप्त या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष किंवा परत 3ऱ्या वेळेस निवडून कोण आले आहेत राष्ट्राध्यक्ष म्हणून? अब्देल फताह अल सिसी. तुम्हाला यांच्या नावानं काय आठवतंय? लिहून घ्या 2 पॉईंट. या वर्षीचे जे काही प्रजासत्ताक दिवस आपण साजरा केला 2023चा, त्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांना या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं भारतामध्ये. प्रजासत्ताक आपण दिवस साजरा केला 26 जानेवारी 2023ला. फिरून प्रश्न विचारला 2023 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा केला? तर 74व्या क्रमांकाचा. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या प्रश्नाच्या संदर्भात. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या देशाच्या नियुक्त करण्यात आलेल्या राष्ट्राध्यक्षाबद्दल. तर लगेच आपण काय करूया, ज्या काही वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष बदलण्यात आलेले आहेत, निवडण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की बांगलादेशचे नवीन अध्यक्ष बनले आहेत मोहम्मद अब्दुल हमीद, श्रीलंकेचे आहेत रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे आहेत रामचंद्र पौडेल, जर्मनीचे आहेत फ्रँक वॉल्टर स्टीनमायर, फिनलँडचे आहेत साऊली निनिस्तो, अमेरिकेचे आहेत जो बिडेन, पाकिस्तानचे आहेत आरिफ अलवी, मालदीवचे आहेत मोहम्मद मुइझू, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायली आणि इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल सिसी असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न आहे. नॅशनल मॅथमॅटिक्स डे, राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 22 डिसेंबरला आपण नॅशनल मॅथमॅटिक्स डे, राष्ट्रीय गणित दिवस म्हणून आपण साजरा करतो.
3 पॉईंट लिहून घ्या. गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची या दिवशी 136वी जयंती आहे. आपण यावर्षी साजरी करत आहोत 2023 मध्ये 136वी जयंती. हा दिवस गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण साजरा करतो. सोबत अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. गणित या विषयातील एक मोठा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्या पुरस्काराचं नाव आहे अबेल पुरस्कार. तर 2023 मधील जो काही अबेल पुरस्कार देण्यात आला तो देण्यात आला लुई कॅफेरेली या व्यक्तींना. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक ऐका. 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस. 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 4. वायुसेनेने अस्त्रशक्ती 2023 चा जो काही सराव आहे तो कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला होता? तर पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत वायुसेनेने अस्त्रशक्ती नावाचा जो काही सराव आहे तो आयोजित करण्यात आलेला होता. लगेच आपण आंध्र प्रदेशबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी, राज्यपाल आहेत S अब्दुल नजीर आणि राजधानी आहे विशाखापट्टणम. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. सोबत एक पॉईंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी श्रीहरिकोटामध्ये आहे. हे सुद्धा प्रश्न रिपीट एक्झामला विचारलेले आहेत ऑलरेडी. पुढचा प्रश्न क्रमांक 5. FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023 कोणी जिंकलेला आहे? बरेच जण या ठिकाणी कमेंट करत आहेत की सर तुम्ही दररोज या ठिकाणी क्रीडावरील एक तरी प्रश्न घेतात. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की काही जे काही स्पोर्ट्स आहेत, इव्हेंट्स आहेत ते कंटिन्युअसली या ठिकाणी होत आहेत वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत वेगवेगळ्या लोकेशनमध्ये. त्याच्यामुळे जसे स्पोर्ट कंप्लीट होणार आहेत तसे प्रश्न तयारच होणार आहेत. त्याच्यामुळे याच्याबद्दल तुम्ही बिलकुल चिंता घेऊ नका. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जर्मनीने FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023 जिंकलेला आहे. जर्मनीने कोणाला हरवलं आहे? फ्रान्स या देशाला. आणि हे जे काही हॉकी विश्वचषक आयोजित करण्यात आलं होतं ते कुठे आयोजित करण्यात आलं होतं? मलेशिया देशाच्या अंतर्गत. या ठिकाणी विश्वचषकाचं नाव काय आहे? FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धाबद्दल. तर लगेच झालेल्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धावरती चर्चा करूया. जसं की पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक 2023 जर्मनीने जिंकलेला आहे. फिबा बास्केटबॉल विश्वचषक 2023 जर्मनीने जिंकलेला आहे. सॅफ अंडर 16 चॅम्पियनशिप 2023 आपल्या प्यारा भारताने जिंकलेला आहे. 52वी वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप हरियाणा. अंडर 19 आशिया कप 2023 बांगलादेश. विजय हजारे ट्रॉफी 2023 हरियाणा. 2023 महिला FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँड. 2023 फिफा अंडर 17 विश्वचषक जर्मनी. 13वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप पंजाब आणि डेव्हिस कप 2023 इटली. पुढचा प्रश्न क्रमांक 6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये स्वर वेद महामंदिर धामचे उद्घाटन केलेले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वाराणसी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी ज्या राज्याच्या अंतर्गत स्वर वेद महामंदिर धामचे उद्घाटन करण्यात आलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अन्य काही गोष्टींचे उद्घाटन करण्यात आले आहे. जसं की दिव्यांग जणांसाठी देशातील पहिले उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी. भगवान शिव थीम असलेल्या स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली उत्तर प्रदेशमध्ये. गुजरातमधील हिरासर येथे
पहिल्या ग्रीनफील्ड विमानतळाचे उद्घाटन केलेले आहे आणि जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 76व्या अधिवेशनाला संबोधित सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये या धामचं उद्घाटन करण्यात आलं। तर उत्तर प्रदेशबद्दल लगेच चर्चा करूया। स्थापना झाली या राज्याची 24 जानेवारी 1950ला। मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ। दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं। पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीद्वारे न्यू होम प्राइज 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी सविता लाडेज असं त्यांचं नाव आहे। त्यांना या ठिकाणी न्यू होम प्राइज 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। 2 पॉइंट लिहून घ्या। हा पुरस्कार पदवीपूर्व स्तरावरील रसायनशास्त्र शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो। रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेच्या शिक्षणामध्ये काळजीपूर्वक आणि गंभीर निरीक्षणांवरती जोर देऊन रसायनशास्त्र शिकवण्यासाठी आणि शिकण्याच्या त्यांच्या समर्पणाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। त्यांचं नाव आहे सविता लाडेज आणि पुरस्काराचं नाव आहे न्यू होम पुरस्कार 2023। लगेच आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना जे काही मागील काळामध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले 2023च्या या वर्षामध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करूया। जसं की राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 ओम नारायण भार्गव यांना, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतनजी टाटा यांना, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर यांना, जागतिक शांतता पुरस्कार 2023 नरगिस मोहम्मद हसनजाई यांना, MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण यांना, अकादमीमध्ये जीवन गौरव पुरस्कार नजमा अख्तर यांना, डॉक्टर AM गोखले पुरस्कार संजय कुमार मिश्रा यांना, राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ पुरस्कार देबाशिष भट्टाचार्य यांना, शिक्षणासाठी वाईज पुरस्कार सफीना हुसेन यांना, राष्ट्रीय तानसेन सन्मान 2022 पुरस्कार पंडित गणपती भट्ट यांना आणि मिस इंडिया USA 2023 जिंकलेला आहे रिजुल मैनी यांनी। पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, शेख नवाफच्या मृत्यूनंतर कुवेतचा जो काही नवा अमीर आहे तो कोण झालेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शेख मिसाल अल अहमद अल सबाह असं त्यांचं नाव आहे। पॉइंट लिहून घ्या 2-4। कुवेतचे जे काही अमीर होते शेख नवाफ अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्या वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेले आहे। त्यांनी जवळपास कुवेतवरती 3 वर्ष या ठिकाणी राज्य केलेलं होतं। दुसरा पॉइंट लिहून घ्या, इराकने 1990 मध्ये कुवेतवरती आक्रमण केले होते तेव्हा शेख नवाफ हे संरक्षण मंत्री होते। या ठिकाणी कुवेत या देशाबद्दल बोलण्यात आलं। कुवेत कुठे येतो तर मध्य पूर्वेतील देश आहे ज्या देशाची राजधानी आहे कुवेत सिटी आणि चलन वापरलं जातं त्या ठिकाणी कुवेती दिनार। तर या ठिकाणी आता नवीन जे काही अमीर बनले ते कोण आहेत? शेख मिसाल असं त्यांचं नाव आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 9वा, एका कॅलेंडर वर्षामध्ये 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी बनून कोणत्या एअरलाईनने इतिहास रचलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी इंडिगो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर इंडिगो एअरलाईन या एअरलाईनने एक हिस्ट्री तयार केलेली आहे। काय तर एकाच कॅलेंडर वर्षामध्ये म्हणजे जानेवारी ते डिसेंबर याच्यामध्ये 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी बनलेली आहे। कोणती? इंडिगो एअरलाईन। ठीक आहे, अजून एक पॉइंट लिहून घ्या, अकासा एअरलाईन म्हणून एक तुम्ही या ठिकाणी चर्चेमध्ये न्यूज ऐकली होती त्याच्याबद्दल एक पॉइंट लिहून घ्या। ही एक भारतीय कमी किमतीची एअरलाईन आहे ज्याचं मुख्यालय मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे। त्याची स्थापना विनय दुबे यांनी केलेली होती। विमान कंपनीने आपले पहिले बोईंग 737 मॅक्स विमान मिळाल्यानंतर 7 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई ते अहमदाबाद अशी पहिली उड्डाण सेवा सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला कोणत्या IPL संघाने जवळपास 25 कोटी 24.75 कोटी रुपयाला विकत घेतलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहे मिचेल स्टार्क यांना IPL मध्ये 24.75 कोटी रुपयाला विकत घेतलेले आहे। 2 पॉइंट लिहून घ्या, IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून या ठिकाणी हा खेळाडू ठरलेला आहे। त्याने पॅट कमिन्सचा विक्रम मोडला आहे। पॅट कमिन्सला या ठिकाणी सनरायझर्स हैदराबादने 20.5 कोटी रुपयाला ॲक्वायर केलेलं होतं। ही सर्व गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, महत्त्वाचा प्रश्न आहे, 2 स्टार मार्कून ठेवा, विचारला जाऊ शकतो। संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे?
11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष. म्हणजे जे काय उंटांचं वर्ष आहे असं म्हटलं ते काय हरकत नाही आपल्या सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, तर युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्राने 2024ला कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. अन्य ऑप्शनमध्ये वेगवेगळे दिवस आहेत, जसं की पर्याय क्रमांक ए, बाजरीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून 2023ला घोषित करण्यात आलं. पर्याय क्रमांक बी, कॅमेलिड्सचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून 2024ला घोषित करण्यात आलं. पर्याय क्रमांक सी, आंतरराष्ट्रीय काचेचे वर्ष म्हणून 2022ला घोषित करण्यात आलं. आणि पर्याय क्रमांक डी, ग्लेशियर्सच्या संरक्षणाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून 2025ला घोषित करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा, राज्यसभेतील खासदारांना कोणत्या नियमानुसार निलंबित केले जात असते, म्हणजे सस्पेंड केलं जात असतं. तर पर्याय क्रमांक ए, रूल 255 म्हणजेच रूल 255 याच्या अंतर्गत किंवा या नियमानुसार निलंबित केले जाऊ शकते राज्यसभेतील खासदारांना. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एकूण 78 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे, ज्याच्यामध्ये लोकसभेतील 33 आहेत आणि राज्यसभेतील जवळपास 45 आहेत. ठीक आहे, दुसरा पॉईंट लिहून घ्या. नियम क्रमांक 255 अंतर्गत 45 राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभेमध्ये नियम 373 आणि नियम 374 ए अंतर्गत खासदारांना निलंबित केले जाते. राज्यघटनेच्या कलम 122 असं म्हटलं आहे की संसदीय कामकाजावर न्यायालयासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नुकत्याच लॉन्च झालेल्या भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोटीचे नाव काय आहे? कावेरी, आदित्य, बाराकुडा की सूर्या? तर ज्या पण विद्यार्थीने या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.